सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जी मोठी धरणं आहेत त्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। या धरणातून पाणी नियंत्रण करण्यासाठी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला आहे। मी सध्या संगममाहुली परिसरामध्ये आहे। या ठिकाणी साताराची जी कैलास भूमी आहे यातील अग्निकुंड हे पाण्याखाली गेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठं रौद्र रूप वेण्णा आणि कृष्णाच्या नदीपात्रानं केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी जर पाहिलं तर छत्रपती शाहू महाराजांची समाधी देखील पुराच्या पाण्याचा वेढा या समाधीला देखील पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 90 TMC वर जाऊन पोहोचला आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 4 फुटाहून 6 फुटापर्यंत उघडण्यात देखील आले आहेत। या 6 फुटातून तब्बल 32,776 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला आहे। त्याचबरोबर कोयना धरण पायथा विद्युतगृहातून जे एक युनिट आहे त्यातून देखील 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना नदीपात्रात एकूण 33,826 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। त्याचबरोबर जी बाकीची सातारा जिल्ह्यातील जी मोठी धरणं आहेत, कन्हेर असेल, त्याचबरोबर धोमवलकवडे असेल, धोम असेल, कुरमोडी धरण असेल, यातून देखील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे। कन्हेर धरणातून जर पाहिलं तर 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात करण्यात आला आहे। त्याचबरोबर कृष्णा वेण्णा नद्या त्या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या नद्यांवरचे अनेक पूल देखील पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळं जे काही गावांचे संपर्क देखील तुटले आहेत त्यांना दुसऱ्या पर्यायी रस्त्याने जावं असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या कृष्णा वेण्णा नदीच्या पात्राच्या परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणचं दृश्य तुम्हाला सर्वांना दाखवतो। संपूर्ण परिसर हा मोठ्या प्रमाणावर पाण्यानं व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतोय। साताऱ्यातील जे कैलास भूमी आहे यातील 6 अग्निकुंड देखील हे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळं या ठिकाणी पावसाचा जोर पश्चिम भागामध्ये मोठा असल्यामुळं जनजीवन या ठिकाणचं विस्कळीत झालंय। कॅमेरामॅन ओंकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, माहुली, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.